श्रीराम जय जय राम. शुद्ध हेतू, शुद्ध कृती, परमार्थाची आवड, परमात्माच सर्वस्व माना. मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा. हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते. हेतू हा विहिरीत असणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहे. झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते. म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी आणि त्याकरिता रामाची प्रार्थना करावी. माणसाला देहरक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागाच नाही. नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे, हेच रामरायाजवळ मागावे. पर्वकाळात भगवंत कामधेनूचा अवतार घेऊन येतो. जे ज्याला पाहिजे ते तो देतो. पर्वकाळात सज्जन तसेच दुर्जनही आपली कामे करून घेतात. जारण मारण ही देखील पर्वकाळात शीघ्र साध्य होतात. आपण मात्र भगवंताचे कसे व्हावे हे पाहावे. शुभेच्छा धरावी, भावना जागृत करावी. काहीही कर, पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस, असे भगवंताजवळ मागावे. आजवर कळत नकळत जे पाप झाले असेल ते नाहीसे कर, पुढे पुन्हा नाही करणार, असं म्हणावं. म्हणजे मागणी पापे नष्ट होतात. ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. नरकातल्या किड्यांना नाही किळस येत. विषयी लोक प्रपंचात रंगून जाऊन साधू संतांची निंदा करतात. त्यांना मीच एक तो शहाणा मोठा असा अभिमान असतो, पण त्याच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे तो जाणत नाही. तो खालच्या लोकांकडे पाहतो आणि त्याच्याहून मी श्रेष्ठ आहे असे म्हणतो. माझे चुकते आहे एवढे कळले तरी चालेल. विषयी लोकांना मला कुठे दुःख आहे असं वाटतं, पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली म्हणजे पश्चात्ताप होतो. भाड्याने राहिलेले घर आपले म्हणणे म्हणजे सर्व संपत्ती लक्ष्मीपतीची असूनही आपली म्हणणे होय. आपण परमेश्वराचा मुनीम म्हणून काम करावे. जो खरा करता आहे त्याचे मोठेपण खरे असते. खरे करते पण भगवंताचे असल्याने त्याच्याकडे ते द्यावे म्हणजे मोठेपण त्याच्याकडे जाते. आयुष्यात काही दिवस तरी मी कोणाचा नोकर नसून मी भगवंताचा आहे असे माणसाला वाटावे. याकरिता भगवंत ज्या ठिकाणी आहे तिथे त्याला शोधा. तो सर्वांच्या हृदयात आहे, म्हणून तिथे त्याला पहा. देव आहे असे खऱ्या अर्थाने वागणारे जगामध्ये थोडेच असतात. सद्विचार, सत्शास्त्र आणि सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहे. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध आहे. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही. नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे. सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. श्रीराम. शुद्ध हेतू राखावा, दक्षता घ्यावी, कृती सहज अनुरूप प्रचिती घ्यावी. विषय विसरावे, भजनी रंगावे, हवे पण जावे, तत्व बिंबावे. विस्मृती नको, देवाची आस पुरवावी, कृती सहज अनुरूप प्रचिती घ्यावी. प्रपंची रमले, संत निंदिले, स्वहित ऐकले, सोडून दिधले. दुर्दशाच अश्रद्धांची गाठी बांधावी, कृती सहज अनुरूप प्रचिती घ्यावी. देव हृदयात सकळ जीवात, शोध जो घेत तृप्त तो होत. नामौषधी रोगा पळवी, निरंतर घ्यावी, कृती सहज अनुरूप प्रचिती घ्यावी. शुद्ध हेतू राखावा,
दक्षता घ्यावी, कृती सहज अनुरूप प्रचिती घ्यावी. श्रीराम.